जगामध्ये कर्म करणारे तीन प्रकारचे लोक असतात. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैः, प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्या, विघ्नै पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. भर्तृहरीचं वचन आहे. भर्तृहरी म्हणतात या जगामध्ये नीच, मध्यम आणि उत्तम अशा तीन प्रकारचे लोक असतात. नीच वर्ग त्याच्यातला असा आहे, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन. कोण आहे ते? नीचैः. नीचैः विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. काही माणसं अशी असतात की आपल्या कार्यामध्ये विघ्न येईल या भीतीनं कार्य सुरूच करत नाही. नाही बाबा, सुरू झालं की काहीतरी अडचण येईल, नकोच. दुकान सुरू झालं की मग गिऱ्हाईक नाही आलं तर बंद कर, त्याच्यापेक्षा उघडायलाच नको. असं केलं तर तसं होईल, नकोच. वारीला गेलो तर पायाला फोड येतील, नकोच वारी म्हणणारे लोक आहेत. वात्सायनाने ते त्यांचं कामसूत्र आहेत ना, त्याच्यामध्ये त्याच्या भाष्यामध्ये त्याच्या एका ठिकाणी फार चांगलं उदाहरण दिलंय. ते म्हणतात इतके मूर्ख असतात, इतके वेडे असतात. कसे? ते म्हणतो की काही लोकांचं असं विचित्र असतं की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाही. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. विघ्न येईल या भयानं ते प्रारंभच करत नाही. दुसरा एक वर्ग मध्यम लोकांचा असा आहे, जो आपल्याला सर्वत्र बघायला मिळतो. प्रारंभ करतात पण विघ्न विहिता विरमंती. प्रारंभ झाल्यानंतर कार्यामध्ये जिथं विघ्न येतं तिथं थांबून जातात. ते म्हणतात नाही भाऊ, एवढे आपल्याला होत नाही, आपलं राहू द्या, कार्य अर्धवट राहिलं राहू द्या, पण एवढे प्रतिबंध दूर करणं आपल्याच्याने होत नाही, असलं तर सोडून द्या. आपल्याला जमत नाही ना, द्या सोडून. मग सुरू कशाला केलं? अरे चांगलं होईल म्हणून केलं होतं, मग मध्ये अडचणी आल्या, दिलं सोडून. सामान्य वर्ग असाच असतो. आणि तिसरा वर्ग जो असतो तो उत्तम जनांचा असतो. ते काय करतात? विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना. विघ्न पुन्हा 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 आपल्यावर आक्रमण करत असली तरी सुद्धा प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. ते कार्याचा त्याग करत नाहीत. आपलं कार्य शेवटाला नेल्याशिवाय राहत नाही.